निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा। ज्या ज्या स्त्रिये मन जाय माझे त्या स्त्रिये निजरूप तुझे मी मस्तक ठेवतो त्या ठिकाणी देते सद्गुरु पाहे डोळे बोला पुंडलिका श्री गणेशाय नमः। जय जय कृपा सागरा चक्रपाणी बहुबंधना सावित्रीदानी मज कृपा दृष्टी विवेकुरणी सर्वापासून सोडवावे आशा अरे कमी कर करी निर्पेक्षा उदा सोडते तुझे भजने गे प्रति आश्रय से प्रति करावे काम क्रोध मन मत्सर देव तुझे अनिवार्य तू कृपा करशी जगत सारण कर शुद्धांतरवे ते होय लौकिक प्रतिष्ठा मान विवान हे पुढे वडोली महाविघ्न ते लावण्या मन तुझे चिंतना घडेना आईशे सगुणास्ते अंतरी मी तुझा म्हणतो लोकाचारी हा चारी बांधवणी श्रीहरी मजा उतरी पतिदाशी चंचल मळी अनिवार्य तुझे चरणी असावे स्थिर हेचे आयुष्या निरंतर जाण्याचे अंतर पांडुरंगा हस्तचे तुझे आराधन सोडोपचारे करावे पूजन त्याचे करावे समाधान पूर्ण करील पूर्ण पुंडलिका श्री ज्ञानदेव पंडनाथ भगवान की पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली लोणा श्री गुरुदेव वासुदेव हरे शिवापार्वती हर हर महादेव। श्री गणेशाय नमस्ते तुझे अर्चन षोडशोपचारे करावे पूजन त्याचे करावे समाधान मनोरथ पूर्ण करावे समदृष्टीने चराचर मूर्ती तुझेच पाहावे वैकुंठपते विकल्प देशने याचिते ऐसे श्रीपते करावे चरणाचे सार्थक तरेचे गान तुझे यात्रेचे करावे गमन नृत्य करावे निर्लज होवण देहाभिमान टाकून तुझे निर्भक्त रुक्मिणीपते त्यांचेच मुखे वर्णावे कीर्ते हे इच्छा धर्मी चित्ते विनवतो तुझ प्रते दया हे व्याधीत घेतले आळ तो निरपण वरवे रसाळ जे श्रवणे पडताचे तात्काळ श्रोते प्रेमाळ संतोष दे मागील अध्याय शेवटी कथा देवळे गेले तुकयाचे कांता प्रसन्न होणे रुक्मिणी माता बोलले औचिता निजभागे साडी चोळे मुष्टे वरे हो ना देताचे वाटले ए समाधान पाषाण मूर्ते बोलले वचन हे अगदी कोणे विस्मित काल मागच्या ग्रंथामध्ये साक्षात रुक्मिणी माता म्हणजे हा तुकाराम महाराज घरामध्ये नसायचे दोन महिने बाहेर फिरायचे घरामध्ये संसार चाललेला पैसा अडका धन दौलत पुण्या आणून द्यायचा संसार बंद पडला आणि संसार बंद पडल्यावर घर कसं चालायचं असे म्हणून तुकाराम महाराजांची बायको जिजाबाई
रागा लागला तिच्या डोक्यावर दगड घेऊन ती पांडुरंगाच्या देवळाजवळ पांडुरंगाच्या डोक्यावर दगड घालायचा असं म्हणून तिने गेले होते. पण पांडुरंगाच्या जिजाबाईला पाहून घाबरू लागले. कोट्यावधी देवाला देवाला लोक घाबरतात, पण देव त्या बायकोला घाबरू का की आधी माया शक्ती. मग त्या तुकारामाने बायकोला घाबरल्यानंतर साक्षात रुक्मिणीने काय काय दाखवले. हे जिजाबाई तू काय लागला करू नकोस, तू माझ्या घरी आलेली आहे. कुठं आली? माझ्या दरबारात आली. कुठं? पांडुरंगाच्या देवळात. पांडुरंग माझा मालक आहे, पांडुरंग माझा मालक आहे. मालकाची बाजू मी बोलणार, तुझी बाजू बोलणार, मालकाची बाजू बोलणार. मग तुला राय बाजू का बघ, मी स्वतः साक्षात रुक्मिणी तुला साडी घेऊन आले, चोळी घेऊन आले. तू माझ्या दरबार पहिल्यांदा आली म्हणून तू माझ्या घरामध्ये पहिल्यांदा पाहुणा आला. तो पाहुणा पहिल्यांदा घरामध्ये आला, पण कसं पाहुणचार करतो, साडी चोळी माहेर घर प्रपंच सगळं आपण त्याला आणून देतो. मग त्या प्रपंचाचा खेळ मंडपला रुक्मिणी मातेने साक्षात साडी चोळी जी साडी जी काय लागणार आहे ती सगळं आणून देतो. आणि आणून दिल्यानंतर काय झालं, घर प्रपंच भरायचे आता तुकारामाच्या घरामध्ये. आणि घर प्रपंच भरल्यानंतर प्रपंच कसा चालावा असं रुक्मिणी मातेने दया. आणि रुक्मिणी मातेने काय केलं की साक्षात थोडं मूठभर धान्य हे घे आणि घरी जा, आणि घरी जाऊन तुझ्या घरात शिरपण जेवढं तू धान्य घरात टाकशील तेवढं जर सगळं तुझं घर भरेल, प्रपंचाने तुझं घर भरून जाईल. असे म्हणून की मागच्या आध्याची बाबी पुढच्या मध्ये पुढे आहे. परिधान करुणे दिव्यंबर रुक्मिणीसे केला नमस्कार. बाहेर येताचे सत्वर कळले साचार तुकयासे. आणि या ठिकाणी रुक्मिणी माता साक्षात मंदिरातून बाहेर पडल्याबरोबर तुकाराम महाराज समजलं हा समाचार काय झालं. रुक्मिणी मातेने माहेर केलं आणि माहेर करून तिचं समाधान केलं. असं रुक्मिणी मातेला म्हणजे तुकारामाला समजलं बघा. मग कामतेसी काय वचन बोलत तुवा होतावे केले चित. तिने अंतरले परमार्थ हित एक माते मात निज करणे. तुकाराम महाराज काय म्हणतात, तू आता झुटा झाले हा भक्तीने बाब आहे. तू सगळं काय तर असतं तू सगळं सोडून वाचीस तिथेच ठेव परत सापडत. तू इथे कशासाठी आलेला आहेस हे सर मला माहित आहे असं म्हणतात. उभेचे शेत मोडता जाण पुढे राशीसे तसे उणे पण के दुधावरेल साय बक्षिता जाण. मग नवनेत कोटुडील रात देवला लावणार की नातरे उसवाचे चोकेला सारा तरी कोठोडे लागेल शर्करा. ऐसा विवेक करणे अंतरा होणे जवरा वाटत असे. काच म्हणेचा त्याग करिता मुक्त फळ येत असे आता. तरी धीर धरुणे निज चित्ता उदासाता त्वा व्हावे. कंद्योर त्यागिता मनातुणे गृहासे तसे वासर म्हणे की तिल्लर टाकिता डावलोने पयोग देवणे भेटेल. गुजारण लेता वाडे कोडे तरी अंड्याच्या रत्ने लाभे पुढे की धन धरिता औषधाचे चाड. तरे सुधारस गोड लाभे की न करिता सिद्धीचा गरो. तरे निज भाग्य भेटतो कल्पतरो. दुर्जन त्यागे भेटते सदरो. तरे कान हवे करावा. देवी सिद्धे संपते धन
त्यागिता मनातून तरी तो पावसे सायुज्य सदन जे इच्छते सगोन मानसे स्वर्ग मानसे ऐसे कुणे दुष्ट तोचणे कांता पावले समाधान तात्काळ मित्र बोलून वाटेले होण तयासे सोडून या लोभ ममता हृदय आठवे पंढरीनाथा पुढे वर्तले अपूर्व कथा ते सावधान ऐकावे. आता काय झालं ईश्वर नाशवंत धरवलं पैसा आता तुकाराम महाराज काय ते वाटून सर्व ब्राह्मणा किंवा बाकीच्या लोकांना देऊन टाकून संपूर्ण टाकलेलं. तुकयाचे प्रशंसा झाली फार मानू लागले थोर थोर के याच सवे जेवते रुक्मिणीवर लोक परस्पर बोलते. आता काय झालं कालची घटना घडल्यामुळं लोकांना कशी वाहवा लगेच एका 2 मिनिटामध्ये गावात पसरली. तुकारामाची श्रद्धा जास्त वाटली लोकांवरती आणि आनंद झाला. त्यांना तुकाराम महाराज असं ते म्हणून सगळे तेथोनी सत्वरी चालले देवोची प्रवेशता तुकयास गावीची लेकरी मागती उस तेव्हा आपले परावे न दिसे त्यास देतसे ऊस त्याप्रती. आणि त्यावेळेला तुकाराम महाराजाला एक मुळेवर ऊस त्या माळ्यानं दिलेला आहे आणि माळ्यानं ऊस दिल्यानंतर तुकाराम महाराज देहूगावी गेलेले आहेत आणि देहूगावी गेल्यावर कुणाची लेकरं बाळ म्हणते महाराज आम्हाला ऊस द्या आणि त्यावेळेला तुकाराम महाराज आपलीच लेकरं वाटून ते ऊस वाटायला लागलेले आहेत. जैसा घरधनी आणि तस्कर दीपकाचे सारखे निरंतर की दरिद्रे आणि नृपवर यासी प्रकाशी दिनकर सारखा की च्युत वृक्ष आणि बाबुळ जाण गंगाती उगवले दोघे जण पळे तिजला आधी कवने न वाटे जाण सर्वता ना तरी उर्वरी जाण वसती मुंगी आणि वारण सम विषमन वाटे निज लागून सम विषमन वाटे तिज लागून लेखी समान दोईते. आता मुंग्या आणि मुंगळा जर चावला तर थोडं वेस सारखं त्यात काय फरक आहे असं मनुष्यानं सांगितलेलं आहे की असंख्य जळचरे जाण पयोभित वसती रात्र दिन आप पर हा भाव जाण तो न लेखीच सर्वथा ना तरी पौर्णिमेचा निशपती प्रकाश सर्वता नवे अंतरी सर्वाभूती मैत्री बरी दृष्टी चराचरी सारखी मुलांसी वाटिता ऊस देख गृहासी न्यावला एक हे कातने देखिले समयक देखो निसंताप वाटला. आणि त्या वेळेला ते ऊसाचे मुळे तुकाराम महाराज आलं होतं पण तुकाराम महाराजांनी काय केले सारे लेकरं आपलीच आहे ते इथं दुसऱ्याच कोण नाही आपलीच आहे ते म्हणून सारं ऊस वाटून टाकलेला आहे आणि त्यामुळे एकच ऊस शिल्लक राहिलेला आहे एकच ऊस शिल्लक राहिलेला ते तुकाराम महाराजांच्या बायकोनं बघितलेलं आहे. आता पुढे काय प्रकार होतो बघूया कुठं घडलंय देवगावला घडलं. तव गृहाची येऊनी वैष्णव वीर कांतेची बोले मधुरातर तिने ऊस घेऊन सत्वर मग कठीण तर बोलली. आणि त्या वेळेला तुकाराम महाराज आपल्या घराला आलेले आहेत आणि बायकोला गोडगोड बोलायला लागलेले आहेत आणि बायकोला गोडगोड बोलत असताना बायकोने एक हातातला ऊस घेतलाय इसकांशना रागानं आणि पुढं आता बायको काय म्हणते तुकाराम महाराजाला बघूया. इक्षुदंड वाटले सर्वास ते काय पावले तुमचे वडिलांस घरी लेकुरे दिसती उदास नाही खावयास म्हणून. अहो तुम्ही एवढं ऊस आणलं पण साऱ्या गावातल्या लेकरासने वाटलं ते लेकरासने कोण त्यांचा बाप आहे का नाही कोण आहे का नाही तुम्हाला एवढं वाटायची काय गरज होती हो.
आपल्या लेकरासाठी ऊस आणलं आणि साऱ्या गावाच्या पोरासने वाटून टाकलं, त्यात तुम्हाला काय मिळालं? आपल्या लेकर बघा उदासवाने बसले, ते गरीबावाने तोंड केलं ह्या नाही. आता ह्याला एखादा ऊस जर दिला असता तर ह्याला जरा चांगलं वाटलं असतं का नाही हो? वाटलं असतं का नाही? हा पुढं नाही खावयास इक्षुदंड वाटले सर्वास, ते काय पावले तुमचे वडिलांस. घरी लेकुरे दिसती उदास, नाही खावस्या म्हणून. मग सक्रोध होऊन अंतरी, इक्षुदंड मारिला पाठवरी. दोन कांडी पडले भूमीवरी, एक निजकरी राहिले. आणि त्यावेळेला काय केलं, तुकाराम महाराजांच्या पत्नीनं त्या हातातला ऊस हिसकावून घेतलेला आहे आणि तुकाराम महाराजांच्या पाठीत फिरवून मारलेला आहे आणि दोन कांड्या उडवून पडलेल्या आहेत आणि एकच कांडी त्या मालकिनीच्या हातात राहिलेल्या आहे. बघा एवढा त्या पहिले सुद्धा मालकीनेच नाही रागवतो. आताच्या तर काय नसते, किर्दीवाल्या ताटेवाल्या म्हणतात आणि गप असते, पण ते तुकाराम महाराजाची बायको होते, तिने सुद्धा तुकाराम महाराजाला ऊस मारला. निज शांती अंतरी गरवणी देखा, कांतेसी बोले वैका. वाटा झालसे नेटका, साय निज सखा पांडुरंग. अगं काय झालं, तू जरी मला मारलंस, काय जरी केलं, तर माझ्या संग कोण होता? पांडुरंग होता. आणि पांडुरंगाने सांगितले की मला या पोरासने ऊस दे म्हणून शेणा मी लोकांसने वाटून टाकलेलं आहे. असं एवढं तुकाराम महाराज आपल्या आपुलकीनं बायकोला सांगायला लागले. त्याचा राग आला नाही हो, बायकोने मारले म्हणून सुद्धा राग आलेला. हा चला. तुझा तुझ पाशी राहिला बाग, खाली दोन पडले सवेग. ते लेकुरू आणि आम्ही सांग, घेऊ वाटून निज प्रीती. आणि तुझा राग आता तुझ्यापाशी राहू दे, तू चांगलं केलंस, मला मारलं हे सुद्धा चांगलं केलंय. मला मारलंस काय काय फरक पडत नाही, पण आता हे खाली दोन कांड्या पडलेले आहेत आणि एक कांडी तुझ्या हातात आहे, तर हे आपल्या लेकरासने देऊया आणि तू बी खा, असं म्हणून तुकाराम महाराज आपल्या बायकोला समजावायला लागलेलं आहे. ऐसे निजांगे देखुनी शांती, आश्चर्य वाटले कांते प्रती. मने हा निर्लज्ज झाला निश्चिती, प्रपंच भ्राती टाकुनी. अरे काय तू निर्लज्ज आहेस, काय सदा सुखी आहेस, तुला काय नाही देणे घेणं. बायकोनं मारलं काय आणि बायकोनं दोन हाणल्या काय, काय तुला फरक पडत नाही. आणि तुला फक्त नुसतं काय दिसतंय, सारखं दिसतंय. तू आता लज्जाबिज्जा सारे सोडलेले, तू काय यातला राहिलेला नाही, असं अजून ती बायको त्या आपल्या मालकाला म्हणायला लागलेली आहे. आता माया भ्रांती टाकुने पायी, यासी वाया छळवणी काही. मान न कळे काही, संसार सोयी टाकली. आता याला कायच कळत नाही हो, मान अपमान हे काय कळत नाही, बायकोन मारलं किंमत गेले हे काय कळत नाही, संसार सारा टाकून दिलाय. याला काय नाही हो, शुभ नाही अशुभ नाही काय नाही, याला मारलं तरी मी सारखं, नाही मारलं तरी सारखं, हे सारं व्यर्थ आहे, याला संसारातलं काय कळतच नाही असं म्हणते. ऐसा विवेक करोनी चित्ता, निवांत राहिला निजकांता. तुकयाची शांती वर्णिता, तुळनेसी दृष्टता नाही की. पुंडलिकावरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. छोटं गुरु शंभर म्हणा बोला पण पुंडलिकावरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ऐसा विवेक करोने चित्तानितात राहिले निजकांता. तूक याची शांती वर्णिता. असा विचार करून ते तुकाराम महाराजाची बायको आता संध्याकाळी निवांत राहिलेले आहे, जरा विचार शांत झालेला आहे तिच्या डोक्यातला. याला काय करायचं किती जर सांगितलं तर काय ऐकत नाही, याच्या डोक्यात खूळ लागलेला आहे म्हणून ती शांत झालेली आहे. बघा न एकी मग विवेक
किती तंत तो एका वस्तूने मुद्दा वापरते सदरीय सांगितली अर्धा बोट थोडा पहिल्यांदा इथे सुरुवात करावं. हा मोठं नाही होत ते बघ. हा हा थांब येतो थांब. हे सुरुवात परिशाने असलेला संत सज्जने तैसेचे पुढं काय तयाचे. हा थांब सगळा हा हे बघा. आणि ग्रहस्थाश्रम आणि ग्रहस्थाश्रमी असता वैष्णव भक्त पाना सारखे मानित निजा कृत्वे मानिता त्वरित परिपूर्वद अनुमात्र नव्हते. आता ते गृहस्थ आश्रम आहे. गृहस्थ आश्रमात असलं तर काय बायकोनं मारले काय आणि बापानं मारले काय आणि कुणी मारले काय त्याला त्याचं शुभाशुभच नसते हो. तर तशा प्रकारे तुकाराम महाराज झालेला आहे. बायकोनं मारला तरी राग येत नाही, गावात नाही मारलं तरी राग येत नाही. कोण आगाव चुकलं काय आणि कुणी शिव्या दिल्या काय. त्याला गृहस्थ आश्रम असल्यामुळं त्यासनी काय ती जाणवत नाही आणि ती कळूनही येत नाही. म्हणून इथून सुरुवात घरून सात होत आहे. हा वाच. म्हणून उपमा दैवयाशी पाही दृष्टांतना पुरे कवले ठाये जैसा क्षीरसागराच्या तुळणीचे पाये रत्नाकर काय होईल. आणि किती जण दृष्टांत तुकाराम महाराजांवरनं सांगितलं. काय जरी केलं, सूर्याच्या वर्ण जर सांगितलं किंवा चंद्राच्या वर्ण जर सांगितलं तर तुकाराम महाराजांना आपण पण केलं. इतके तुकाराम महाराजांचं हे आहे असं म्हणून ते बायको स्वतःच आपल्या मनात विचार करायला लागले. की सदुंजतेचे सामंतेशी निश्चित सलोलकता समीपता न सरती तुलयाची पैशी अद्भुत जाणले. 7 नंबर आत्म बोलतो हा वाचायला. पण कोणते सहज देहाविला ध्वज भक्त वैष्णवराज जगतकृष्ण अवतरला. या कलियुगात जर ध्वज लावायचा असेल, कलियुगात जर अवतार घेतला असेल तर कुणी घेतलाय? तुकाराम महाराजांनी घेतलाय. पांडुरंगाची सेवा केली आणि त्याचं की केलं, गुणगान गायलं आणि तुकाराम महाराजाला काय कमी हो. किती जर याला काय बोललं, काय जरी केलं तर काही होत नाही. मनुष्यना तिची बायको, तिची मालकीन स्वतःच आश्चर्य करायला लागलेली आहे. थोर थोर पाहता काय करेल वरिष्ठ सर्वता मनो सवे जैसा समुद्र गंभीर मता पाहे येरी काय नव्हे तो. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय. बोला पुंडलिका की वासर मध्ये सतेज आगला. की वासर मनी सत्तेच आवळा कसया म्हणावे वेळा नातरी शीतळ रोहिणी पतीला म्हणावयाला नलगेची पृथ्वीशी क्षमा वर्णिता पाहे ते तेव्हाची तैसी झाली काय ना ते स्वभावेची तैसी आहे तरी वानावे काय विजमुखे तेवी विवेक शांतीचे भूषण तुकया
कायिक वाचिक मानसिक पाही त्याचे तपासित तुलना नाही. असत्य वचन न याची काही प्राणांतही ओढवले. आता किती जर प्रमाण तुकाराम महाराजाचं द्यायचं झालं तर तुकाराम महाराज कसं आहे, तो सूर्यासारखं तेजस्वी आहेत, चंद्रासारखं शीतळ आहे. असा आहे असताना सुद्धा तुकाराम महाराजाचं काय उदाहरण द्यायचं, या जगात तरी आता दुसरा माणूस नाही असं म्हणून शिवा विष्णू भक्त त्या तुकाराम महाराजाच्या बायकोला सांगायला लागलेले आहेत. हे वाचिक तप जाना सुनिश्विती आता मानसिकाची कैसी रीती सारखीची करुणा सर्वानुभूती विषम चित्ती न धरिता. आणि किती जर झालं तर तुकाराम महाराजांच्या तपासला सफल झालेले आहे. यातले काही उपमा देऊन चालणार नाही. तुकाराम महाराज हे चांगलेच आहेत असं मनुष्यानं त्यांची तुलना केलेली आहे बघा. हा मानस तपाचा विचार सक्षेपे बोलिलो साचार आता विजागे करावा पकार हे तप शरीर बोलिजे. आता कसं झालं, तुकाराम महाराजांनी इतकं नामस्मरण केलंय की तुकाराम महाराजांचा देह शुद्ध झालेला आहे. आणि ह्याचने जर आपण काय म्हणलं काय केलं तर त्याचा काय उपयोग होणार नाही. तुकाराम महाराजाची तपश्चर्या आहे आणि वाचिक बोलिक भावनिक अशी ही तुकाराम महाराजाचे गृहस्थ आश्रममध्ये तपश्चर्या झालेले असं म्हणलेलं आहे. हे तीन एका पद्धतीने तुकयासी सर्वांगी जाहले भूषण चरणाच्या विज प्रीतीने पंढरीस गमन करावे. पुंडलिकावर बोला पंढरी गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. 15 दिवशी हरिदिनाशी नेमी करुणी नेमे वारी धरली ऐशी. एक दिवस राहुणी मंदिराशी दुसऱ्या दिवशी निघावे. आता कसं आहे, 15 दिवसाला पंढरपूरला जावं, 15 दिवसाला एक एकादशी येते. 15 दिवसाच्या एकादशीला गेलं की एक दिवस पंढरपूरला मुक्काम करावा आणि दुसऱ्या दिवशी काय करावं असं या वेळेत सांगितलेलं आहे. मला नाचता प्रेम भरीत पंढरीशी 7व्या दिवशी जात. 3 रात्र राहुणी तिथे प्रतुनी येत ग्राशी. आणि तुकाराम महाराज काय करते, 7 दिवस जाते, 7 दिवस राहते आणि 7व्या दिवशी पुन्हा आपल्या देहगावला येते असं मनुष्यानं सांगितलेलं आहे. 3 वर्षे लोटतायशी तो शीत जवळ लागला शरीराशी. मग शक्तीहीन देखुनी मानसी तळमळ चित्ताशी प्रतिसे. निजांगीन चालावे पावल भरे म्हणे पंढरीची. अंतरली वारे दोष होता पदरे ते विघ्न लवकरी वळवले. आज जर पंढरीचे वारे चुकले तर आपल्यावर विघ्न येते असं म्हणून तुकाराम महाराज या पंढरपूरचे वारे 7 दिवसाचे करायला लागलेले आहेत बघा. तो निज भक्त ते अवसरी पंढरीशी चालले वार करे. त्यांच्या ते पत्र नेवणे सत्वरी पंढरीशी पाठविले. आणि त्या वेळेला ते पंढरीला वारकरी जात असताना तुकाराम महाराज तिथं राहिलेले आहेत आणि त्या वेळेला एक पत्र लिहून एका वारकऱ्याच्या हातात दिलेलं आहे बघा. त्या विसाभंगाचा अन्वय निश्चित अभिप्राय परसली वैष्णव भक्ती. जय श्रवण करिता निज प्रति प्रेम चित्ती टसावे. आणि त्या वेळेला ते 20 अभंग किती अभंग 20 अभंग लिहिलेले आहेत आणि ते 20 अभंग वाचून ते वारकरी तृप्त झालेले आहेत बघा. ध्याने अनुनी पांडुरंग मूर्ती म्हणे देवादी देवा रुक्मिणीपती तुझ विनवया निश्चित. भाग्य मज प्रती असेना. अरे पांडुरंगा तुझं ध्यान मला लागलेलं आहे आणि ते रुक्मिणीच्या मालका तोच मिळवायला तुला ही करायला मला भाग्य. बोला श्री नाथ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. 13 यासाठी
गुरु गेलं चहा पेता दिसतंय सगळे ऑनलाईन क्या बोलो अरे झाडे बोलव घ्या तू घेतला चहा किती वेळ करायची बोला पंढरी गवळदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. परी दीट होणी आपल्या म्हणे पत्र लिहितो आवडी करुणी परी नेण्याची श्रुती पुराणी मी पामर कोटुनी वर्णो सखे परी जैसे तैसे अर्शवाणी अंगी करावी चक्रपाणी सलगी केली पाया लागुनी मस्तक चरणे ठेविला तू सकळ सुरवरा वरिष्ठ देव गोपिका कापिती सगुण माधव उदार ख्याती वर्णिती सर्व सतीकृत वैभव त्रिभुवनी. अरे पांडुरंगा तुझी कीर्ती आहे जगात वाचलेली आहे जगात ऐकवाय जगातले लोक ऐकते तर तुला हे 20 ववेचा अभंग तुला मी पाठवलेला आहे आणि तो ही वाचून बघ असं म्हणून सांगायला लागलेले आहे तुला. नाम मात्रेची ऋषिकेशी नाशी तोशी पातकाच्या राशी कर्मे जळतील पाशी दारिद्र्य दृष्टीशी दिशेना. आणि हे तुझं जर तुला आता आम्ही वारी केली तर काय होईल की आमचं दारिद्र्य सारं संपल आणि आम्हाला सुख समाधान शांती लाभल तुझं नुसतं चरण बघितलं तर असं म्हणून शेना ती विनंती करायला लागलेली आहे. सर्व सुखी विटाबाई तुझ्या ओळंगती पायी रिद्धी सिद्धी अनुकलटाई चारी मुक्ती आनंदणी. आणि तुझ्यापाशी रिद्धी सिद्धी चारी मुक्ती भोगते सारं तुझ्यापाशी आहे देवा सुख तुझ्यापाशी आहे म्हणून तुझ्या पायावर आम्ही डोकं ठेवायला पंढरपूरला येतोय असं म्हणून शेना ती सांगायला लागलेली आहे. इंद्राधिकाचे दुर्लभ पद ते निजदास पावते सप्रेम बोध कीर्तनी नम्रता अति आल्हाद टाळ्या छंदे पिटिता. आणि या इंद्राचं पद सुद्धा तुझ्या इंद्र सुद्धा त्या पदावर बसलाय पण ते सुद्धा तुझी कीर्ती गातोय आणि आनंदानं तुझं भजन कीर्तन चाललं की टाळ्या वाजवून डोलवून नमस्कार करून आनंदानं नाचायला लागतोय बघा असं म्हणून सांगितलं. इसवी जड असती अनंत त्याचे जीवन तो रुक्मिणी कांता परी माझेचे खोटे संचिता म्हणून मूळ न पाठवशी नाही निरोप पाठवला तुझ म्हणून उदास धरले मज निष्ठुर होऊन या सज मोकालले आज हे समयी. आणि तो विठ्ठला पांडुरंगा तुला आता तो जरा काळजी वाटत तुझ्यासाठी मला जरा वाईट वाटत आणि माझ्यासाठी तुला तळमळ लागल म्हणून हे पत्र मी तुला आता या वारकऱ्यापाशी दिलेलं आहे असं म्हणून सांगायला लागलेलं आहे बघा. की काही जरूर पडला दंडा म्हणून विसरला श्रीमद गोविंदा मी वाटा पातेसे मुकुंदा दाखवी पदा फुल्या. अरे पांडुरंगा मला काहीतरी कमी पडलंय म्हणून साठी नाही
मला एकदा वाट दाखव, मला एकदा तुझ्याकडे यायचं आहे, तुला भेटायचं आहे, असं म्हणून हे पत्र पाठवलेलं आहे. माझ्या प्रपंचात काय कमी नाही, मी सारा आनंद आहे, मला तुझ्याच फक्त कमतरता आहे आणि तुझ्याशिवाय मला करमत नाही आणि ह्या वाऱ्याला तुला येता आलं नाही म्हणून मी तुला एक पत्र पाठवलेलं आहे असं म्हणून सांगायला लागले. नात्री काही द्यावी लागेल बदला, ह्याची साकडे पडले तुझला, म्हणून सांड करून विठ्ठला मूळ मजला न पाठवशी. आणि विठ्ठला हे मी पत्र पाठवलंय म्हणून तुला वाटेल की मला काहीतरी मागल, मला काय सुद्धा नको आहे, मला फक्त तू हवा आहे, तू झाला की मला सारं मिळतंय असं म्हणून ते सांगायला लागलेलं आहे. बघा एवढा संकोच मानसी तरी पोरे काशे व्यालाशी, आम्ही जाऊनी कोणापाशी तोंड वासुनी मागावे. आणि एवढं जर तू ऐकलंस तरी मला बास झालं. मी आता कुणापाशी हात पसरो आणि कुणापाशी पदर पसरो आणि कुणाला भेट मागू असं म्हणून त्या पांडुरंगाला विनवणी करायला लागलेले. बोला पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. 34. पुंडली गवळण विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तू आदिदरे सोकलून तरी कोण आहे अमाकारण, कोण निवारी भागशीन एका तुझविन पांडुरंगा. अरे पांडुरंगा तू का आम्हाला मोकळा हाताने परत लावणार नाहीस, आम्हाला खात्री आहे. तर तू आम्हाला चांगला आहेस आणि आमच्यासाठी तू काही द्यायला तयार आहेस, तर आम्हाला ही काय तू देऊ नकोस. फक्त आम्ही तुला मागतो एक की पांडुरंगा आम्हाला फक्त तुझं दर्शन हवं आहे असं म्हणून श्रीनाथी सांगायला गेले. कोणाची वाट पाहू सांग, कोण सखा माशी जुलग, तुआची मोकली येले श्रीरंग, तरी होई भवभंग कौशी आरती. अरे कुणाची वाट बघू आता, कुणाला हाय मारू आणि कुणाला भेटायला जावं असं माझ्या जीवाला झालेलं आहे. तर पांडुरंगा तुझी वाट मोकळे, तू आता फक्त एकदा आम्हाला भेट दे म्हणजे आमच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणून ते सांगायला लागलेले आहेत. कोण माझे जीवीचे साकडे न सांगता झाले वाडे कोडे, तुझ विन निवारिता रोकडे मगे पुढे दिसेना. अरे कुणाला उसनं दिलं तर माघार घ्यायला लागतंय, आणि उसनं आणलं तर माघार द्यायला लागतंय. पण तुझं पांडुरंगा असं नाही, तू फक्त आम्हाला फक्त एकदा भेट दे आणि तो पंढरीच्या पांडुरंगा एकदा आमच्या जीवनात येऊन जा असं मला वाटायला लागलेलं आहे. देवादी देवा रुक्मिणीपती काय माझी देखील आणि ती, म्हणून करुणाये चित्ती मोकली रे मद प्रती दयाळा. अरे देवा मला असं का मोकळं पाठवलंय, मला तुझ्याशिवाय करमत नाही, तुझ्याशिवाय राहत नाही. तो मला एकदा तरी दिसावं लागतोय, एकदा तरी भेटावं लागतोय म्हणून शेणाने तुला हे पत्र पाठवलेलं आहे. तर पांडुरंगा तू मनात काय वाईट वाटून घेऊ नको, मला ये आणि ताबडतोब भेट दे असं म्हणून ते विनंती करायला लागलेलं आहे. तरी डोळे भेट द्यावी सत्वर, काही वेतन घाली तुझवर, अरशी नाम उच्चार वारंवार करीत. अरे पांडुरंगा तुझ्या नामाचा उच्चार मी रात्र दिवस करतोय, तुझ्याशिवाय मला करमत नाही. पांडुरंगा तुझंच ध्यान आहे, तुझीच तळमळ आहे जीवाला, तर एकदा तरी मला डोळ्यानं बघ, मला एकदा तरी माझ्या डोळ्याला तुझं दर्शन दे असं म्हणून ते सांगायला लागलेलं आहे. जैसे चित्ताप्रमाणे मिळेल तेची करोनी राट पातळ, कडे लावू आपला काळ सोडून तळमळ चिंताशी. अरे चित्ताला तळमळ लागलेलं आहे, माझ्या ह्याला तुझं ध्यान लागलेलं आहे, तर काय तर कर, पण एकदा मला भेट दे आणि तो भेटलास की माझी तळमळ संपल. जसं पाण्यातून मासा बगलेला काढल्यावर जसा तळमळतो असं पांडुरंगा तुझ्यासाठी मी तळमळायला लागलेला आहे. तर एकदा ये आणि एकदाच मला भेट दे असं म्हणून ते सांगायला लागलेलं आहे. परी तुझवरी भार घाली सर्वदा, हाची निश्चय पंढरीनाथा,
हृदया मंदिरी तू वसता जानसी सत्वता अंतरीचे. अरे पांडुरंगा तू मंदिरात आहेस पण तुझ्यावर माझा एवढा भार आहे, माझं एवढं वजन आहे. मी तुला सांगतो ऐक जरा, मला कळवळा येऊ दे तुला. तू सारा अंतर्ज्ञानानं बघतोयस, कोण किती तळमळतंय, कोण किती काय करतंय हे तुला अंतर्ज्ञानानं समजतंय. तर मी सुद्धा असं तळमळतोय. पांडुरंगा तू मला एकदा भेट दे असं म्हणायला लागलेलं. परे आम्हाले कुराची जाती भेटावयासी वाटे खंती म्हणून या रुक्मिणी पती तळमळ चिंती करीत असे. अरे आम्ही लेकरू आहे, आम्ही काय चुकलो काय वाकलो तरी तू आम्हाला माफ कर, आम्हाला क्षमा कर. एवढी याचना आम्ही तुला करतोय की पांडुरंगा तू आम्हाला एकदा भेट दे असं मनुष्याला ते सांगायला लागलेलं आहे. तव तुझ जव पोरे झाले फार याची नसाये किरकिर म्हणून चित्ती होऊन निष्ठुर माझा हेर केला की. अरे एखाद्याला मुलं जास्त झाले म्हणून त्या मुलाशींचा रागराग करते दे आणि त्या मुलाला हाणामारी करते दे. तसं तर पांडुरंगा तुला वाटत नाही ना माझ्याविषयी तुला तळमळ असेल, माझ्याविषयी तुला निष्ठुरता असेल, माझ्याविषयी कळमळ असेल, तर माझ्याविषयी तुला आपुलकी वाटत असेल तर पांडुरंगा मला एकदा भेट दे. पांडुरंगा तू माझा आहेस असं म्हणून विनवणी करायला लागलेली. आम्ही करतो कलागती तुलसी भांडता रुक्मिणी पती म्हणून या व्रज प्रति सांगिले निश्चिती दया. आणि आम्ही तुला भांडतो, आम्ही तुला शिव्या देतो म्हणून तू रुक्मिणीच्या मालका पांडुरंगा जगाच्या मालका आम्हाला तू सोडून देऊ नकोस, आम्हाला तू वाऱ्यावर सोडलंस का असं मनुष्याला ते विचारायला लागलेले. कुणाला? त्या पांडुरंगाला. ना तरी कुटुंब बहुत झाले पदरी कन्या गेली या वराचे घरी मग निष्ठुरता धरून अंतरी आमाशी सासुरी टाकिले. आणि ज्याप्रमाणे लेक आई वडिलाला सोडून माहेरला जाते किंवा नवऱ्याच्या घरला जाते आणि त्यावेळेला तिला कसं वाटतं तसं आम्हाला झालेलं आहे आणि आमच्यावर तू निष्ठुर झालास का असं म्हणून शिना ते देवाला टाकडं घालायला लागलेले. का व्यवहार करिता जगजेटी व्यवसायात आली तुटी मनोनी कृपणता धरोनी पोटी मध्ये संकटी टाकिले. आणि तुला काय वाटलं की बाबा मला या व्यापारात ह्याच्यात तूट आली, यानं दुकान टाकलं असेल, याच्या व्यापारात तूट आली म्हणून शिना तू मला इथं वाळीत टाकलंस का? मी तुला काय मागितलं का? मी तुला पैसा अडका मागितला का? धन दौलत मागितले का? असलं काही मागितलेलं नाही. पांडुरंगा तर माझा विचार कर असं म्हणून शिना ते पांडुरंगाला विनवणी करायला लागलेली. ना तरी पत बुडाली लोकाचारी करण करी घेऊनी वैसले द्वारी म्हणून विश्रांतरी पडाला श्री हरी आमचा. आणि तुला वाटत असेल की याच्यावर कर्ज झालंय, हे लोकांच्या बंधनात अडकलाय, ह्याच्या दारात सावकार बसलाय म्हणून माझी विनवणी करायला लागलाय. तर पांडुरंगा असं काय वाटत नको आणि असं काय मनात आणू नको. तो अंतर्ज्ञानी माझ्यावर कर्ज झालेलं नाही, माझ्या दारात कोण सावकार बसलेला नाही, फक्त सावकार कोण आहेस तूच आहेस पांडुरंगा असं म्हणून त्याला विनवणी करायला लागली. बरे मुळ पाठवावा न होय तरी निरोप धाडिता वेचे काय कोरडे यशहीन घेतचे उपजले भय मानसी आमाशी टाकले जगजेटी तरी जोड संचिनी कोणासाठी एवढी करीसी आता ती लेपुरे दृष्टी नावडती फुकाचा शब्द वेचिता जाण यश न घेवचे तुझ कारण तरी धन केले बहुत उत्तम जतन ते कोणा कारण देशील. ही ओळी त्यातली बरं पोटीच्या लेकुराचे नाही सुख स्वप्न करिता लागली भूक तरी जेणे होईल तुझा लौकिक तैसा विवेक करावा. आणि पुढच्या लेकराला जर एखाद्या भूक लागली तर ते आयलाच कळते, दुसऱ्याला कळत नाही असं म्हणून शिना त्या लेकराची उपमा दिलेले. बाळ रडायला लागले. कशा करता रडायला लागले हीच फक्त आईला कळतं, जगाला कळत नाही. पांडुरंगा आम्ही का भुक्या झालोय
आम्ही कशासाठी हळा मारतोय, तुला कशासाठी विनवणी करतोय हे तुला कळतंय. तू अंतर्ज्ञानी आहेस, तुला सारं हे समजतंय, पण तू येड्याचं सोंग घेतोय. पांडुरंगा असं काय करू नको, आमच्याकडे जरा लक्ष दे, आमच्याकडे बघ, एकदा आमच्या डोळ्याला भेट दे, असं म्हणून ती विनवणी करायला लागली. अमुचा तळतळाट घेशील जर तरी तुझे कदापि न होय बरे. ऐसा मानसी करून विचार घ्यावा समाचार दिनाचा. अरे आम्ही किती तळमळतोय, पण आम्ही तुला काय सोडत नाही. आम्ही आमचं बरं वाईट झालं तरी सुद्धा आम्ही तुझंच नाव घेतोय, तुझंच भजन करतोय, तरी तो आमचा विसर पडू देऊ नको आणि आमच्यासाठी तो सदा डोळं लावून बस, असं म्हणून ते देवाला सांगायला लागलेले. नाही तरी भिडन हृदया अंतरे सर्वदा न ठेवी काही उरी. संताशी सांगून या सत्वरी तुझी जोड निरधारी बुडविन. नाम जपतो अहर्निशी ते कदापि मी न घे वाचेशी. जरी तू होनी उदासी आस बुडविशी दया. अरे पांडुरंगा, तू कधीच असा दीनदयाळा, तू कधीच उदास होऊ नको. मी साऱ्या देव तोडून वरडून लोकांनी सांगतोय की माझा पांडुरंग आहे, सारा वारकऱ्याला सांगतोय माझा पांडुरंग आहे, माझा प्रेमळ आहे, माझा निर्मळ आहे, असा म्हणून शेणा मी तुझी वाहवा करतोय, पण तो असं काय मनात आणू नको, असं म्हणून ते सांगायला लागलेलं आहे देवा. तू एवढा समर्थ जगजेती कोटी जन्मलो आम्ही करंदी. हेची अपकीर्ती झाली खोटी फजिती मोठी जनात. अरे पांडुरंगा, आम्हीच तो चांगला आहे, पण आम्हीच कसं आहे, करंट आहे, आमचं नशीबच फुटका आहे. आम्हाला तो बघायला भेटत नाही, आम्हाला तो भेट देत नाही, आमच्या नशिबातच नाही. आम्ही दीनदयाळ आहे, आम्ही ह्याच्यात आहे, त्याच्यामुळं आमचं नशीब फुटका आहे, असं म्हणून ते देवाला सांगायला लागलेले आहेत. कुंडली गवळण श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पंचावन्न. येथे खावयासी न मिळयांना मुळी न येची माहेरी होण. आता व्रताची हे खोटे जीवपणा कासया नागवन व्यर्थचे. आता कसं आहे, तर पोटाला पोटभर अन्न मिळत नाही. जसं आपण एखादं माहेरनं आलं तर पहिलं काय करतो, तिचं तो शिदोरी सोडतो, किती भाकरी आणलेल्या बघतो आणि त्याच्यानंतर आपलं पोट भरतो. तसं आमच्याकडं आता शिदोरीचं नाही, आम्ही भाकरी आणली नाही, पण पांडुरंगा तो आम्हाला विसरू नको, असं म्हणून सांगितलं. पुढे आठव धरोनी रुक्मिणीपती सांगोनी पाठवावे मज प्रती. रात्र दिवस करीतो कोणती तरी निष्ठुर चित्ती न व्हावे. पांडुरंगा त्या रुक्मिणीच्या मालका रुक्मिणीकांतेला सांगते, रुक्मिणी मातेला सांगते की तो सांग, मालकाला समजावून सांग की तू एवढं निष्ठुर होऊ नको माझ्यासाठी, आणि मी विवळ झालेला आहे, मी तुझ्यासाठी दुःखात आहे, असं म्हणून त्या मालकाला आपल्या समजावून सांग, असं म्हणून ते बोलायला लागले. कंठी धरोनिया प्राण पायापासे पापातले मन चित्त झाले असे उद्विग्न. तुझे दर्शन घ्यावया सांडोने प्रपंच आडाआडे वाट पाहतो मी वराडे. तरी कृपा दृष्टी करोनी गाडी मूळ तातडे पाठवावे. आता मी पांडुरंगा तुझी वाट बघायला लागलोय. जसं वराड गेलाय एखादा माणूस येतो, जसं वराड गेलाय एखादा वराड मूळ वराड म्हणून आपण पाठवतो आणि ते वराड येतं, तसा मी इथं पांडुरंगाची वाट बघायला लागलेला आहे. आणि पांडुरंगा तू मला भेट दे, असं म्हणून शेणा सांगायला लागलेलं आहे. आणि रुक्मिणीला सांगितलं आपल्या मालकाला जरा समजावून सांग, आपलं येडे लेकरू आहे,
आणि आपला अनाथ लेकरू आहे त्या लेकराला एकदा आपल्याला भेट द्यायला पाहिजे असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. धीरण धरावे निमेष बारा कैची बुद्धी माझी स्थिरा मनासी आवरोनी वारंवार मते साचार शुद्ध नाही. किती वारंवार विचार केला हो या डोक्यात तरी थांबत नाही. माझं चित्त जाग्यावर नाही. मला एकदा कधी त्या पांडुरंगाला भेटल असं झालेलं आहे. पांडुरंग भेटल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. माझं मन बेचैन झालेलं आहे असं म्हणून ते सांगायला लागलेले आहे. ऐसी दया आली अंगा तू सर्व जानसे पांडुरंगा म्हणून या रुक्मिणी रंगा करी भवभंगा माझिया. रुक्मिणीच्या मार्गा पांडुरंगा हे सारं तुला माहित आहे. मी तुझ्यासाठी तळमळतोय. मी रात्रंदिवस तुझा विचार करतोय. तो मला भेटला पाहिजे आणि तो माझ्यासाठी हरी तो माझ्याकडे आला पाहिजे असं म्हणून शेणा ते सांगायला लागलेले आहे. आणि रुक्मिणीला सांगितलेलं आहे माते तू काय कर पण समजावं तुझ्या मार्गाला माझ्याकडे पाठव असं म्हणून ते सांगायला लागलेले आहे. शरणागत उपेक्षिला कोणी हे माता केले नाही का करणे म्हणून पाय आठवणे मने मस्तकी चरणे ठेवितो. पांडुरंगा एवढं विनवणी करतोय तुझ्या कानाला ऐकायला येत नाही का? मी रात्रंदिवस ओरडतोय तुला ऐकायला येत नाही का? तू गप्प बसतोय तू नुसतं झोपेचं सोंग घेतोय म्हणून तो माझं चित्त तुझ्या पायापाशी अर्पण करतोय आणि तुझं पाय धरून सांगतोय पांडुरंगा मला एकदा भेट दे असं म्हणून ते सांगायला लागलेले आहे. कधी करेसील उचित हे मज न कळेचे निश्चित तरी समान मानो निश्चित वर्णितो कीर्त निषेधने. आणि तू कधीतरी एकदा भेटणार आहेस हे मला माहित आहे. पण पांडुरंगा आता मला भेट असं म्हणून मी तुझं रात्रंदिवस भजन कीर्तन करतोय आणि तुझ्यासाठी टाहो करतोय. जसं लेकरू आईसाठी टाहो पडतोय आणि ते आईलाच कळतं तसं मी जे टाहो पडतोय हे तुला सुद्धा कळतंय. तुझ्या सुद्धा कानाला ऐकायला येतंय. पण तू काय करतोय नुसतं सोंग देतोस आणि घेऊन बसतोय. तर आता असं काय करू नको. माझे हात तुझ्या कानापर्यंत जाऊ दे आणि तुला ऐकू येऊ दे देवा असं म्हणून ते सांगायला लागलेलं आहे. हे विनंती ऐकोने शाळुरा मूळ पाठवे मज सत्वरा वार करी परतुनी येते घरा तो वरी वाट पाहत असे. आणि त्या रुक्मिणी मातेला सांगते आता वारी संपलेले वारी संपवून आता विष्णुवीर माघारी येणार आहेत तर त्यास ते सांग मी इथं तरमळायला लागलोय आणि त्यांच्या बरोबरच त्यास ते पाठवून दे बरं का. कोणाला? त्या माझ्या मालकाला पंढरीच्या पांडुरंगाला जगाच्या मालकाला त्यांच्या बरोबर पाठवून दे. आता तिथं उभा करू नको आणि तिथं राहू देऊ नको. आई तू काही कर समजाव आणि त्यास ते माझ्याकडे पाठवून दे असं म्हणायला लागलेले. मग सामोरा जाऊन त्वरित सद्भावे सद्रावे घालीन दंडवत हुसेन निरोपाची मात की त्वा काय उचित पाठविले. आणि त्यावेळेला मी काय करेन आता ते वारकरी आले त्या वारकऱ्यापाशी आडवं जाईन त्यांचं लोटांगण घालेन दंडवत करून नमस्कार करेन. काय चिठ्ठी पाठवले माझ्या पांडुरंगानं आणि काय माझ्या पांडुरंगाने निरोप दिलाय का पांडुरंगाला तुम्ही घेऊन आलाय असं म्हणून ते मी वारकऱ्याला विचारेन असं म्हणून ते सांगायला लागलेले आहे. महाद्वाराची पायरी निश्चित निवांत पडले आहे देत तैसेची माझे दंडवत सांगतील संत तुझ लागे. आणि त्यावेळेला संत सुद्धा काय सांगतील आता महाद्वार रिकाम पडले हो. कधी वारी झाल्यानंतर निवांत झालंय ना त्यावेळेला ते सांगतील की मला इथं कळलं महाद्वार आता निवांत पडलेला आहे मोकळं झालेलं आहे देवळात कोण नाही असं म्हणून ते सांगतील. बोला सगळ्यांना लाभ झाला पाहिजे. या किती नंबर आहे? नंबर किती? दोन सर. त्यांनी बघणार नाही तुमच्या जास्त बदल होते. दंडकाठी उभीची सोडिता धरणीसी पडे पैसेची दंडवत पंढरीनाथा सांगते संत तुझ लागे. ना तरी जननी पासी छंद घेत
बाळक गडबडा जैसे लोळत तैसेची माझे दंडवत सांगतील संत तुझ लागे. ज्याप्रमाणे लेकराचा हात आहे पुरवला तर लेकरू काय करतो गडबडा लोळतं आज पदर धरतं रडायला चालू करतं त्याचा हट्ट करतं. तसं जर रुक्मिणी माते तू नाही पांडुरंगाला इकडे लावून दिलं तर मी साधू संतांचा पदर धरेन गडबडा त्यांच्या पायावर लोळेन दंडवत नमस्कार करेन माझा हट्ट मनुष्याला त्याच मग वार करी असी म्हणे तया क्षणी माझे तुम्ही करावे नवने ही तुकयासी टाकून दिले वने अन्याय देखोनी कोणता. आणि त्यावेळेला मी वारकऱ्याला विचारेन की तुम्ही तुकाराम महाराजांना का वनात टाकून आला का वनात सोडून आला तुम्ही इथं कशाला आला तुम्ही त्याला आता असं मनुष्यला ती सांगायला लागलेले दाखवनिया किव काकुळती मात बसावे तया प्रती ही तुकयाचे अन्याय देखील किती म्हणून तया प्रती मोकलिले. अरे या तुकाराम महाराजाचा काय अन्याय होता आणि काय मनुष्याला त्याला वनात सोडून आला तुम्ही त्याला काय घेऊन आला नाही असं मनुष्याला पांडुरंगा काय विचारू नका तुम्ही माझ्यापाशी या असं म्हणून तुकाराम महाराज त्या वारकऱ्यापाशी त्या पत्रात तिथं उभा राहून ते विनंती करायला लागलेले आहेत कुणाला त्या पांडुरंगाला. का पंढरीसी न होय त्याचे येणे विटेवरी न दिसती समचरणे मोकुलुनी दिदले कवन्या गुणे त्याच कारणे पुसाकी. मग कृपा करुणी पंढरीनाथा मज बोलावित जरी तेथ तरी मी धावोनी येईन त्वरित साधू संत भेटते. आणि जर पांडुरंगा तुम्ही मला जर सांगितलं मला काय यायला जमणार नाही आणि आता विटेवर मी नाही असं जर संत म्हणायला लागले देऊळ मोकळं दिसतंय देवावेन शून्य दिसतंय तर तुम्ही मला जर हाक मारली तुकाराम तू तिथं का थांबलाय म्हणून शिरा मला जर सांगितलं तर मी उभा धावा पळत तुमच्यापाशी आल्याशिवाय राहणार नाही मला चालत येणं होणार तर गडबडा लोळत पण तो तुमच्यापाशी येणार आहे असं म्हणून तुकाराम महाराज त्या पांडुरंगाला विनवणी करायला लागलेले आहेत. त्रिविध ताप आहेत पोटी ते तत्काळ पळतील उठाउटे जे गुणचरित्रे गाता कंठी हरुषे वाळवंटी नाचता. आणि किती जरी ताप आला काय माझं डोकं दुखायला लागलं माझं पोट दुखायला लागलं काय झालंय तर तुमचं जर नामस्मरण केलं तुमचं जर नामस्कीर्तन केलं कुठं त्या पंढरपूरच्या वाळवंटाला तर माझं दोष रान जाते हो कुठलं माझं दुखणार नाही कुठलं काय पाय दुखणार नाही देवाला जायचं पाय दुखत म्हणून कशाला सांगायचं पाय दुखतच नाही तो पंढरपूरला गेलं पाय दुखत नाहीत असं कोण म्हणतंय तुकाराम महाराज म्हणते. माते पुढे रिगोनी जाण प्रेमे करीन स्तनपान परिसोनी माझे करुणा वचन उत्तर पाठवणे सत्वर. आणि तरी माझ्यावर ही करा क्षमा करा जसं आईला लेकरू सांगतोय असं समजा थोडक्यात घटकभर म्हणून मी तुम्हाला सांगतोय मला काहीतरी याचं उत्तर पाठवा पांडुरंगा माझ्यावर कष्टी होऊ नका असं म्हणून तुकाराम महाराज विनवणी करायला लागलेले आहेत. कृपा सागरा जगत जीवना गुण दोष काहीच नानी मना करोनी पापाचा उगाना दाखवे चरणा मज लागे. अरे पांडुरंगा तुझं चरण एकदा दाखव मला त्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि माझ्या गुण धुणं काय काढू नको माझ्या किती जर पाप असलं काय असलं तरी क्षेम मान नाही मान आणि पण तू मला एकदा चरण दाखव असं म्हणून तुकाराम महाराज विनंती करायला लागलेले आहे. माझी दुरिते हरावया तुझसे सामर्थ्य नाही ऋषिकेशी म्हणून निष्ठुर होनी मानसी मज परदेशी मोकिलेले. आणि माझ्यावर एवढं निष्ठुर का झाला मला या वाऱ्याला काय येता आलं नाही मी एवढा काय कष्टी झालो म्हणून मला तू येता आलं नाही आणि येऊही दिलं नाही असं मी म्हणून त्या पांडुरंगाला ते सांगायला लागलेले. कीर्ती वैकोनी रुक्मिणी पती रात्र दिवस वाटते खंती मी साक्षात भेटता निश्चिती तैलोक जोडते अपार. तुझे चरित्र जगत जीवना वर्णावयासी नाही रसना प्रेमामृत चाखावया मना होता वेळ वासना होतसे. अरे पांडुरंगा तुझी ही कीर्ती ऐकायला कीर्ती गायला मला माझी ही वासना काय म्हणजे माझी ही वासना
तुझ्यापर्यंत पोचायला वेळ लागला. मला ते माझ्या तोंडातनं माझ्या मुखातनं सारे आतुर झालेलं आहे ही जी बाई ही माझी तुझ्यासाठी आहे असं म्हणून श्री तुकाराम महाराज विनंती करायला लागलेलं आहे. हरी काळ सायन नसता देख वयाची करीत बैसलो शोक पुढे अधिकची वाटे दुःख कल्पना अनेक नावरती. आणि किती तर मनात कल्पना येते की आता हे माझं वय झालंय माझा ध्येय जाणार किंवा काय होणार आणि काय वाटतंय आणि काय मनात येतंय पण ते सारं सोडून मी तुझं नामस्मरण मी तुझं कीर्तन करतोय असं तुकाराम महाराज म्हणायला लागलेलं आहे. अंतर साक्ष दुसरी हरी आता जाणशील तैसे करी मी तळमा टाकोनी सर्वतोपरी निश्वल अंतरी राहिलो. आता किती जर कल्पना मनात आल्या काय जर झालं तर हे मी कुणाला सांगणार आहे फक्त तुझ्यापाशी सांगणार आहे. आणि जाणणार कोण आहे माझ्या मनातलं पांडुरंगा तूच जाणणार आहे. तुला सारं माहीत आहे माझं काय चाललंय मी कशासाठी करतोय ही सारं तुला माहीत आहे. माझ्या अंतरातलं माझ्या हृदयात जे काय आहे ते तुला सारं कळतंय असं पांडुरंगाला म्हणायला लागलेलं आहे. कोण तुकाराम महाराज म्हणायला लागले. पर्या वेरुनी टाकीता सहज तरी दात कसाळी लागेल तुझा तू मरोनी गेली क्षज पुरवडे मज येईल की तरी आशीर्वाद देतो तुझा आता सुखरूप नांदे रुक्मिणी कांता कधीतरी धरोनी ममता अमानाता आपंगे तसा जरी टाकोनी दिदले दूर तरी निरोप घेसी समाचार मोहे दाटलिया अंतर दाखवीसी माहेर मज लागे. अरे किती जर झालं तर पांडुरंगा तुझ्यापासून मी देहगावाला आहे बराच लांब आहे पण माझं माहेर पंढरपूर आहे. जशी लेख जरी किती जरी अंतरावर दिली तर तिची नजर कुठं राहते माहेरावर राहते तशी माझी नजर पांडुरंगा तुझ्यावर आहे. आणि तुला सारं हे कळतंय तू सारा अंतर्ज्ञान आहे. या वनात जरी मला टाकलं असलं मी किती जरी तुझ्यासाठी तरमळत असलो तरी तुला मलाच माहीत आहे काय नातं आहे आपलं. आणि जरी माझा हे ध्येय गेला राहिला तरी तुलाच काळजी आहे. तुझ्यासाठीच मी आहे आणि माझ्यासाठीच तू आहे असं तुकाराम महाराज विवळ करून श्री पांडुरंगाला विनंती करायला लागलेली आहे. कृपा सागर जगजेटी आता ऐके माझी गोष्टी कळेल तैसे करी शेवटी पुढे वटवटी करीना. अरे पांडुरंगा तुला कळतंय हे सारं मी किती जर कटकट केले किती जर वटवट केले तर तुला जे मनात आहे तुझ्या तीच तू करणार आहेस. किती जर मी म्हणलं मला भेट दे तर तू काय देणार नाहीस किंवा येणार नाही. तुझ्या जे मनाला वाटेल तीच तू करणार आहेस. आणि पुढे काय होते बघा जैसे येईल तुझी या चित्ता तो जबाब पाठवे पंढरीनाथा मी बोलिलो जाणता नेनता तो अपराधानंता क्षमा करी. त्यावेळेला पांडुरंगाला तुकाराम महाराज काय म्हणते तो मी काय नाही जाणता बी नाही आणि नेता बी नाही पण पांडुरंगा माझ्यापेक्षा तू थोर आहे आणि तुला कळतंय हे सारं आता काय करायचं या पत्राचं उत्तर कसं द्यायचं काय करायचं हे तुला कळतंय आणि तू त्याप्रमाणे कर. मी उगाच वटवट कटकट करून काय करायचं आहे रात्रंदिवस तुला हळ्या मारून हे करून आणि माझं पत्र माघारी म्हणून तुझ्या जे मनाला येईल ते जगजीवना पांडुरंगा तूच कर असं म्हणून सांगायला लागलेलं आहे. आधी बाळकासी दिदला लाड तैसेची पूर्वी माझे कोड भेट देवोनी निज निवाड बंद साकड निवारे तो. आणि या वेळेला आता काय झालं माझं पहिल्यांदा तर लय कौतुक केलं लय लाड केलं माझं गोड कौतुक करून तू थकलास. आता काय झालं तुला आता काय पांडुरंगा निष्ठुर झालाय माझं ते गोड कौतुक तुला बघवत नाही का वाईट वाटतं का. माझ्यासाठी तू अजूनही सुद्धा ती केलं पाहिजे मला भेट दिली पाहिजे असं म्हणून ते पत्र पाठवलेलं आहे. त्या पत्राचं उत्तर जरूर दे. जसे लेख आपल्या आईला विनवते लेख आपल्या आईला विनवते तसं पांडुरंगाला तुकाराम महाराज लेकीच्या रूपासारखं विनवायला लागलं. ऐसे करुणा शब्द लिहून प्रीती पाठविले वारकऱ्याचे हाती इतुका पलाळा 19 रोती आशा का किंत चित्तीन व्हावे. आणि एवढं पांडुरंगाला तो लेकरवाड्यावाने लिवलंय का बरं लिवलंय असं काय तुम्ही श्रोते मनात घेऊ नका. ही माझी विवळ भाषा आहे आणि एवढं शिवाय मी तुकाराम महाराज आहे. तुकाराम महाराजांनी त्या पांडुरंगाला सांगितलेलं आहे आणि श्रोते तुम्ही मनात याच्यावर शंका घेऊ नका असं मी म्हणून सांगितलेलं आहे.
मनाला अनुसंधान टाकोनी दुरी ग्रंथ लिहिला अति विस्तारे स्वानंद प्रेमाची ये भुली आठवण मागेली नयेची तरी तैसेची नवे निश्चित या वायाची वाढविला अनाही ग्रंथ पत्रिकेचे अभंग पावनी त्वरित लिहिले संकलित आणि या वेळेला पांडुरंगाने जी 20 अभंग या पत्रात लिहिलेला आहे. तुम्ही म्हणता बरोबर बाबा की या लेखकानं भलताच ग्रंथ लिहिलाय आणि भलतच काहीतरी लिहिलंय आणि उगाच फपट पसारा घातलाय. तर तसं काय नाही. 20 अभंग जे तुकाराम महाराजांनी लिहिलेले होते त्या पांडुरंगाला ते विनवणीचे अभंग तुम्हाला मी सांगितलेले आहेत असं म्हणून ते लेखक सांगायला लागलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांनी म्हणायला लागलेलं आहे हे 20 अभंगाचं परिचय तुम्हाला मी सांगत आहे. तुकयाचे प्रेम वर्णिता प्रीती सहसा न पुरे आपले मते जैसा चिताराने लिहिला गबसती परिप्रकाश त्या प्रती काढवेना का सरिता भरुनी चालली जरी ते करील काय सागराची बरोबरी ना तरी दुधाळ धेनू असली जरी ते कामधेनूची सरी करीना. आणि जर एखादी नदी भरून चालली तर ते काय समुद्राची बरोबरी करेल का? नाही करणार. तसं तुकाराम महाराजांची बरोबरी आपण करणार नाही आणि तुकाराम महाराज एवढं आपलेजन होणार नाही अशी त्याची उपमा दिलेली आहे. फक्त आपण काय केलंय त्यातलं 20 अभंगाचं पत्र घेऊन शेणा आपण लिहिलेला काय खपट पसारा इथं घातलेला नाही. आणि त्यामुळं ह्याच्यावर काय तुम्ही ऐकणारे लोक वाचणारे लोक शंका घेऊ नका असं म्हणून लेखकाने सांगितलेलं आहे. बघा पितळ लकलकित दिसे दुरून ते काय होईल शुद्ध कांचन ही सुधारसाचे सामर्थ्य जाण औषधी कारणे न एकी. आता पितळ किती जरी घासलं किती जरी चमकलं म्हणून ते काय सोन्याच्या बरोबरी करेल का? पितळ ते पितळ आणि सोनं ते सोनं आहे. तसं तुकाराम महाराज ही सोनं आहे ही काय पितळ नवं. आणि किती जरी आपण हे केलं तर ते तुकाराम महाराजाची बरोबरी आपण काय करणार नाही असं म्हणून पुढे सांगितले ग्रंथकार लेखक म्हणते. बघा कामे गर्जना करिता नाचे मयूर तैसेची करू पाही लांडूर परी दोहीची कळा भिन्न साचार सज्ञान चतुर जाणते. आता जर बरं आभाळ आलं श्रावण मास आला त्यावेळेला मोर नसतो म्हणून काय लांडूर त्याच्या भोवती नसती का? नाही नसत. पण दोघीची मते जर भिन्न असली दोघांची तरी जीव मात्र एकच आहे. तळमळ मात्र एकच आहे असं म्हणून ती उपमा दिलेली आहे ते सांगितलेलं आहे. देवी तुकयाचे प्रेम वर्णिता प्रीती कुंठित झाली सकळ मते जैसा उदयासी येता गबस्ती उडगाने लोपती त्यापुढे कस्तुरीत मृतिका पडता भली परी तैशाची मोले तुकासे आली देवी संत स्वस्तवनी वैखरी भली हे पावन झाली अनायासे असो मागिला अनुसंधान पंढरीसी चालले वैष्णवजन त्या जाती पुत्र तुकयाने दिलेली मन निज प्रीती. ज्या वेळेला पंढरपूरला हे वारकरी चालले होते जसा सूर्य वर उगवून आला त्यावेळेला उजेड पडला तसा तुकाराम महाराजांचं 20 अभंगाचं पत्र त्या वारकऱ्याच्या हातात दिलेलं आहे आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला पाठवलेलं आहे. म्हणूनच ही तुकाराम महाराजाचा तिथं हे अभंग लिहिलेला आहे असं म्हणून तिने सांगितलेलं आहे. तर तुम्ही फालतू काय यात मनात आणू नका याच्यावर कुशंका घेऊ नका असं म्हणून तिने सांगितलेलं आहे. मग तुकयासी भेटोनी सत्वरी पंढरीस चालले वारकरी पुढील अध्यायी भक्त चतुरी सप्रेम भरी परिसिजे जैसा कृपण मोजिता धन अनु मात्र फाको नेदी मन का परनिंदा करणे ऐकोन कुटील तल्लीन होतसे. तर हे कुठे चेष्टा मस्करी काय करू नका आणि मनात काय कुशंका आणू नका. आपलं सरळ मार्गानं ते 20 अभंगाचं पत्र लिहिलेलं आहे पुढे तुकाराम महाराजाचं आणि त्या वारकऱ्याच्या हातात दिलेलं आहे. कुणाला त्या पंढरीच्या पांडुरंगाला पाठवलेलं आहे. म्हणूनच इथे हे लिहिलेलं आहे. या ग्रंथाचा विस्तार केलेला नाही किंवा काय नाही जे झालं कथन तीच लिहिलेलं आहे असं म्हणून ते सांगायला लागलेलं आहे. तैशा परी अवदान प्रीती देता तुष्टेल रुक्मिणी पती
श्रोतयाशी विनवे महीपती श्रवणी सदोक्ती आस्रोद्या स्वस्ती श्री भगवत विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ प्रेमळायका भाविक भक्त 50 रसाळा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आरती जाऊ. बोला कोण श्री गणेशाय नमः. जय जयाचे दीनदयाला ऋषिकेशा सप्रे भक्त हृदय निवासा रुक्मिणी पंढरीशा आदिशा जगदोदोरा. जय जय जया नाटके सूत्रधारिया गुण विधाना यादव राया हृदया डोळे तुझ्या पाया समुद्र तन्या तल्लीन. जय आंतरराक्षा संसार चरावसा आदि स्वरूपा दुर्गमेशा पुंडलिकवरदा परमेशा जय आवनसा आत्मरामा. जय जय करुणासारा वैकुंठवती विराट शुभ ब्राह्मण मूर्ती तुवा परशुकरे निवारे करुणशेते विप्रापती स्थापिले. जय आसुरमदना धर्मस्थापका तिरुपती विद्वर्जनका प्रेम भक्ताशी सजनका तुझविनायक असेना. मी निजमुखी करावी तुझी श्रुती तरी बुद्धीची नाही अखंड स्मृती. अर्चन करावे निज प्रती तरी साहित्य निश्चय घडेना. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला राम कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम मंगलमूर्ते मोरया सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वे प्रेम कृपायाची सर्वांगी सुंदर गोराची घंटे मुक्ता पाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामोन पूर्ती. जय देव चंदनाचे उठे जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामोन पूर्ती. जय देव लंबोदर जय मंगलमूर्ती
वर्तन वै केले त्यामध्ये प्रसन्न होणे आशीर्वाद दिला जन्म मरणाचा
घ्या भजन महादेवा. बोला की काय कोणतं काय काय झालं या शनिवारी
पंढरीला जाऊया पंढरीला जाऊया हसत नाचत 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 पंढरीला जाऊया खांद्यावरी वीणा घ्या हसत नाचत पंढरीला जाऊया खांद्यावरी वीणा घ्या हसत नाचत पंढरीला जाऊया हातामध्ये टाळ घ्या खांद्यावरी वीणा घ्या हसत नाचत पंढरीला जाऊया पंढरीला जाऊया हसत नाचत 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 पंढरीला जाऊया खांद्यावरी वीणा घ्या हसत नाचत पंढरीला जाऊया हातामध्ये टाळ घ्या खांद्यावरी वीणा घ्या हसत नाचत पंढरीला जाऊया श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा 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 हर हर महादेव संभा 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 काशी विश्वनाथ गंगा 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 हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा उत्तरे गवर्ण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बजरंगबली की जय आता कोण म्हणत आहे पण पांडुरंगाला का तुकाराम महाराज जा तिकडे मावशीकडे तुकाराम माहिती अहो दोघं बी आहे तुम्ही तुकाराम बी आहे पांडुरंग बी आहे महादेव बी आहे तिन्ही एका जाग्याला आहेत समजा हेच नाही गोविंद गोपाल
नारायण वासुदेवा गोविंद गोपाल हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद गोपाल हरे मुरारी हे नाथ गोविंद गोपाल हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद गोपाल हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद गोपाल हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा पुंडलिका श्री नामदेव पंडनाथ भगवान की जय छंदनाय नामाचा देह कार्य कामाचा छंदनाय नामाचा देह कार्य कामाचा छंदनाय नामाचा देह कार्य कामाचा छंदनाय नामाचा देह काही 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 कामाचा 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 छंदनाय नामाचा देह काही कामाचा छंदनाय नामाचा देह काही कामाचा भजन मध्ये एवढंच असतं चार शब्द बोला